मिटवायचे म्हणून बोलवून थोडं बोलल्यासारखं केले आणि नंतर दुसरे अगोदरचे 4 जण होते म्हण दुसरे 5-6 बोलिवले सगळं मिटवल्याने करून उठायच्या टायमाला त्यांना मारलं. त्याशिवाय सगळ्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मी प्रेत घरला नेणार नाही. त्याच्या शरीरावर किती खून आहेत एवढं बघायचं सगळ्याला. जेवढ्या खून आहेत मारून जाताळा पोराला ह्याला गाठ पडले तिथं बघा किती वार आहेत त्याच्या अंगावर. एवढं तांगसून आहे का ती वार बघा आणि मग करा काय करायचं. तरी बेल्टाना मारले पाटी कोणी करू नको दे गावातला त्याच्या मागे कोणी नाही का बघू आपण बोलू मिठू बोलू त्याच्या मागे आम्ही होते काही कसं करू देत म्हणून मला समजून धाडलं. त्याला बाहेर काढले मी होतो तिथं म्हणले ह्याला कळत नाही बाई दिलेली हाय हे तर एवढा हाय म्हणून ह्याला सांगून मी त्या दिवशी बाहेर ह्याला घेऊन घरला आले. तुम्ही बोलू नका म्हणला मला बोलू दे मला तुम्ही बोलू नका तर त्याला म्हणले हे येडे लोक आहेत याला बोलायचं कळे ना एवढं म्हणून फोन लावले मिटवाय म्हणून बोलवून हे का मिटवूनच घ्यायचं होतं हे वाढवायचं प्रकरण नव्हतं. मिटवाय म्हणून बोलवून हे घात केला पैसे खाऊ खाऊ गेलं आता गप बसत होता पोटात सगळं ठेवून गोष्ट केला ना पोटात सगळं ठेवून गप बसला सुद्धा बोलून आला नाही. त्या दिवशी केस न घेऊन चूक केले त्यांनी म्हणून अजून केस ठोकून बी काढलं आणि परत त्यानंच केस केली जाऊन किती अन्याय असल कुठं डोळे झाकून बसला असल खऱ्याची बसला डोळे झाकून. ऋषीला किती वेळेस ऋषी मध्यवर्ला कालपासून काय तर 10 वेळेस फोन केला होता. तुमचा नंबर नसल्यास कुणाला तर बोलवून घेणार. का केला फोन? तुमच्या गुन्हा दाखल झाला मला बोलावं लागेल का? हा बोलवावं लागेल. का गुन्हा दाखल करून घेतला नाही त्या दिवशी आम्ही आलो का केला तुम्ही तक्रार द्या. त्याला उघडून बघा. आता मी काहीच म्हणणार तुम्हाला जसं वाटेल तसं करा. शर्ट बघायचं शर्ट काढायचं आणि त्याच्या अंगावर मार बघायचा गुन्हा दाखल होत होता का नाही एवढं बघायचं. पैसा म्हणून पैसा पाहिजे तुमच्यासाठी किंवा पोलिसावर केस झालीच पाहिजे. केस घेतली
शिंदे पहिल्या सुद्धा हीच केले गुन्हेगार ते. मारून टाकले मारून माझा भाचा मरणार नाही 6 महिने जेल भोगून आलतो मेल नाही तर मारून टाकले कुत्र्याने, 6 महिने जेलमध्ये होतं मारून टाकले त्या कंपनीने. आणि ह्याला अरेस्ट करा 10 पोलीस सकाळपासून. तुम्ही कुठं हवी या पोराला घेऊन तुम्ही कुठं साक्षीदार घेऊन या येऊ का मग मरणार तर काय माझ्या करणार? शाळेला कोणी वाली नाही का सरून बोलून आणलं शाळूला माझ्या. आता फोन तुम्ही रेकॉर्ड चेक करा. सांगितलं पाट्याला तिथं पोरग माझं स्वतः आणाय गेलत तिथं जमानत घ्यायसाठी जामीन घ्यायसाठी. ह्याचा फोन येऊ लागला जामीन घ्यायला माणसं घेऊन या दादा बाबा काय बारा भांडणी जामीन घ्यायला करून टाका. माणसं घेऊन या. आम्हीच 12 भानगडी कशाला 30,000 द्या 50,000 द्या. शाळेत येऊन सुद्धा बाई मला हे त्याला आणा कुठं आहे त्याला आणा मला एवढी का पैसा त्या बाईची तर नोकरी होती द्या. त्याच्या माहिती करून ठेवली. आता 5 लाख रुपये गिरीश चांबले म्हणून आहे. चांबलेला सगळ्यात महत्वाचा चांबलेला केलं माय घाल्यानं गिरीश चांबले 10 लाख रुपये त्याच्या मजा करून टाकलं त्याच्याकडे माझ्याकडे प्रूफ आहे. त्यानंच केलं सगळं माय घाल्यानं ह्याला गुडी गुडी लावून त्यानं आणलंय त्यालाच काय केले माधरचं चांबले सगळ्या ह्याच्यातला कारस्थानी चांबले आहे. कुणीच घेत नाही फक्त पैसा दिला पैसा काहीच लागत नाही. फक्त पैसा मला बोलू द्या गेला. आणि माझा भाऊ वाचना बघा उद्या काय करणार आम्ही ते. त्या दिवशी गेले ते ना तिथून वापस त्याला सस्पेंड झाले पाहिजे पोलीसवाले तक्रार दिली ज्याला मारले त्याची नाही घेतली दुसऱ्याचीच घेऊन टाकली. मी पैशाच्या जोरावर त्याला मरत आहे बघा आम्ही भावाला म्हणजे. भाऊ मला मरत आहे म्हणली तर सुद्धा त्यानं मला गोष्ट बोलू दिलं नाही आणि ऐकून घेतलं नाही. होता होता ती माझं पैसे घेतला असेल रे. त्याच्या रक्त निघाले की त्याला मारले टाके पडले त्याला घ्यायला पाहिजे केस. त्याचा जामीन ज्याला मारले त्याचा जामीन घ्यायला लागले. गाडी वळू लागता म्हणजे नाही ना उलटा निर्णय घेतला त्यांनी दुसरी तक्रार करायची. एवढा अन्याय सहन केलाय आम्ही. एवढा आपल्या मागं कुणी नाही. आपल्या मागं कुणी नाही. मांडली का तुम्ही तक्रार नाही मांडली घ्यायला पाहिजे. मला बोलू दिले नाहीत ते तक्रारचे गाव जाऊन मांडायचं होतं का आधी मी गेलते मला बोलू दिलं नाही. जा बाहेर व्हा म्हणलं तुम्ही तर बोलूच नका म्हणलं. मी म्हणले साहेब माझं 2 गोष्टी ऐका ह्या लोकांना बोलायचं कळलं म्हणले. त्या पोरालाही कळलं त्या बाईलाही बोलायचं कळलं. मी काय सांगायला होती माझं ऐका 2 गोष्टी तुम्ही बोलूच नका म्हणले. त्याला गुद दिला असं बोलूच नका पोलीस लोकांवर चोल द्या केस डायरेक्ट एसपीला दिला बोलत आपण आज होते उद्या होणार आहे तुम्ही हे करणार हो का घडी घडी त्यांना घ्या अटक करून. तुम्ही गुन्हे दाखल करून घ्या ना. इतके दिवस गुन्हे दाखल दुसऱ्याला करून घेऊ लागता. काढू द्यायचं नाही काय कोणाला घ्यायला पाहिजे एवढा भ्रष्टाचार आहे तर पोलीस स्टेशनला की नाही भयानक अजिबात केस घेतात कोणाची.
पहिलं किती झालं? होय. होय, सुरू. या उठू दे ना. बघा, आधी तुम्हाला लोक येत नाही. ठीक आहे, बघा, आम्ही हात लावला गेलो गाडीला. बरोबर आहे. अरे गुन्हा घ्या की त्याला आपल्याला दाखवा, एवढ्या पब्लिकला दाखवायचं शर्ट काढून. मग ती काढल्याशिवाय खाली कसं होईल? दाखवा इथं वर दाखवा की करून. गायकवाड साहेब. नाही नाही, वर करून दाखवा एवढ्या पब्लिक मध्ये. शर्ट वर करून फोटो काढा. काढा ना तुम्ही, हात तर लावला आता, लावा ना हात. तुम्हाला जसं करता येतं तसं करा. लावा हात. साहेब, फोटो घ्या ना. आम्हाला नाही. ते आम्हाला काही बोलता येत नाही. हां. थांब की. अशा पद्धतीने. पुन्हा का दाखल केलं मला एवढं सांगायचं. बाकी शर्ट वर करून तिथंच बघायचं काय केलं ह्याच्यावर आहे आता. पुढचं काय नाही, करता येणार सोडू द्या. नाही. तुम्ही जर माणसाला असं ठेवायचं कसं जमल ते? नाही, काही सांगू नको. माझा आत्मा काय म्हणाला माहिती मला. मला म्हणाला शर्ट काढून बघून तसं जमत नाही वाघ. चाल 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 आणि तिसरा खून होईल. तुम्ही जिम्मेदारी घेत असला तर बघा. आणि पुन्हा खून होईल. त्या दिवशी तर घ्यायला तयार नव्हता, त्याला थोडं चाकून मारलेलं नव्हतं, तर तुम्ही त्या दिवशी त्याची केस येत होईना काही होईना. धाडला बोलू ती नाही गेलता त्याला मावशी गप्पा त्या सामोरला दिवशी केस झाला नाही तर आज काय केस होणार आहे कुणावर? आणि मर्डर होईल संध्याकाळी तिसरा. राहू दे, लोक तर बसू दे आमच्या पाशी. त्या दिवशी तुम्ही केस लिहून सुद्धा घेणा गेलता, त्याला बोलू देना गेलता. तो काही बाई संग गेलेली तसंच आहे. त्यालाच फोन आहे सकाळी. बाहेर घुमली बघ हिला. सकाळी ह्याच्यावर ह्यालाच फोन तुमच्यावर गुन्हा दाखल झालाय ना, तुम्ही जामीन साक्षीदार. ह्याला आता कशी त्याची केस घेतली तेव्हा ह्याला काय झालं? त्या दिवशी आईला म्हणला जा मावशी काहीच होईना. मग आता कसं होतंय? आता द्यायची घेऊन त्याला फोन करायचं कसं कळालं तुम्हाला लोकांना? मग तुम्हाला बी माहित असेल, सांगितले असतील आम्ही असं करणार आहोत, त्याचा गुन्हा घेऊ नका म्हणून तुम्ही गपचूप बसला. त्याला बोलू अहमदपूरला म्हणजे इकडे आम्ही कार्यक्रम करतो. त्याच्यासाठीच तुम्ही ह्याला अहमदपूरला बोलून घेतला आणि इकडे त्याला मारलंय.
सध्या मी आहे अहमदपूर तालुक्यातील गुगदळच्या शेतशिवारामध्ये. प्रथमदर्शी पाहणारी महिला, त्याच तरुणाची कोणतरी नातेवाईक आहे. या घटनेची सगळी इत्थंभूत माहिती आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून इथल्या प्रशासनाच्या समोर आणि जगाच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. काकू, तुमचं नाव मला अगोदर सांगा. शोभा. बरं. हां, अत्यंत दुःखद घटना आहे. आणि ही मंडळी तुम्ही जे पाठीमागे बघू शकता, सकाळी 10 ते 10:30 वाजल्यापासून याच ठिकाणी जमलेले आहेत. आत्तापर्यंत ओम मध्यवाड या 20 वर्षीय तरुणाचा मृतदेह जे आहे त्या लिंबाच्या झाडाला देण्यात आला. यूट्यूबच्या गाईडलाईन्समुळे त्या काही फोटोज किंवा व्हिडिओ मी तुमच्यासमोर दाखवू शकत नाही, कारण ते छिन्न विछिन्न अवस्थेमध्ये असतात. परंतु ही स्टोरी काय आहे, नेमकं कोणत्या कारणामुळे त्याला संपविण्यात आले, हे मात्र तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करतो. ही घटना तुम्हाला कशी समजली, नेमकं तुम्ही कुठे होतात? मी घरी गावातच होते. मग ते आमची आई आली आमच्याकडे. फोन लावून बघ बरं, घरीच नाही, त्यानं 1 तास झाले. मग मी फोन लावला, उचलच ना. मी असे 7-8 फोन लावली, त्यानं उचललाच नाही. उचलला नाही. मग आमची आई म्हणली मी शेतात जाऊन येते. मी म्हणली तो नको, मीच जाते. मग मी आले शेतात. आले, माझ्यासोबत एक मुलगा इथं आखाड्यावर होता, त्याला घेऊन आले. मला एकटीला येऊ वाटणं गेले म्हणून चल म्हणून त्याला आणले. मग आम्ही असंच बघत बघत आलो. त्या धुऱ्यावर आलो तिथल्या की मला लगेच दिसलं खाली. लगेच दिसले की मी त्याला म्हणले चैतू झाला की रप सारा म्हणली. हां. मग दोघं इथं आलो, समोर येऊन बघितलो. मग आमची आई तरी पण माझ्या पाठीमागं आलीच. मग वर असताना आवाज दिली. मग मी त्याला म्हणले चैतू आणि आई आल्या, जा तू आता इकडे, तिला खाली येऊ देऊ नको. मग त्यानं पळत गेलं आणि तिला तिकडंच थांबवलं. मग मी गेले पाठीमागं आणि म्हणले काय नाही, त्यानं अहमदपूरला गेले म्हणले. मी फोन लावले, ते उदयला फोन लावली, त्यानं अहमदपूरला गेले म्हणून काहीतरी काम आहे म्हण, वापस चल म्हणून मी वापस घेऊन जाता मग समोरून लोक पण येऊ लागल्यावर ते लोकायला मी असं करत सांगू नका म्हणत गावापर्यंत घेऊन गेले. तुम्ही नात्यानं कोण आहेत ओमच्या? मुलाची आत्या. बरोबर. कसा होता स्वभाव त्याचा, नेमकं काय झालं होतं त्याच्यासोबत? चांगला होता स्वभाव, चांगला होता. पण ओमचं शिक्षण किती झालंय? शिक्षण काय माझ्या लक्षात नाही. किती भाऊ आहेत ओमला? दुसरा एक आहे, दोघंच होते. बरं. आता मला सांगा, त्याच्यासोबत कोणाचं काही भांडण वगैरे काही मागच्या काही त्याची पार्श्वभूमी काय आहे, तुम्हाला काही सांगता येते? पार्श्वभूमी होतं थोडं पोरायचं, पण ते प्रकरण कमी होतं, पण वाढवलं जास्त त्यांनी. वाढवून नंतर असं ते प्रकरण मिटवून घ्यायचे म्हणून तिकडं बोलवलं एका ठिकाणी, त्या माळावर बोलवल्यावर मिटवायचे म्हणून बोलवून थोडं बोलल्यासारखं केले. आणि नंतर दुसरे अगोदरचे 4 जण होते म्हण, दुसरे 5-6 बोलिवले, सगळे मिटवल्यावनी करून उठायच्या टायमाला त्यांना मारल्यावर मग घरी आल्यावर नंतर मी त्याला रक्त त्याचं गळलं आल्यासारखं अंगावर. मग त्यात ते पुसले सगळं, कपड्यानं खाली पडलेलं रक्त. मग दवाखान्यात घेऊन जावं म्हणून असंच एका मुलाला बोलवून गाडीवर दवाखान्यात घेऊन गेले. मग पोलीस स्टेशनला गेलो. मग त्याने तिथं ती दिली एक चिठ्ठी, घेऊन जाऊन मग ते सरकार दवाखान्यात त्याला पट्टी करून परत पोलीस स्टेशनला गेलो. ही घटना कधीची आहे? कोण वर होता? 26 तारीख. 26 का 27? मला तारीख काही लक्षात नाही. नाही, किती दिवसापूर्वी असेल अंदाज? 4-5 दिवस झाले. हां. मग तिथं ती ह्यांना तर बोलूच देना गेले लोक, गर्दा करू लागले. ते ह्यांना असं झालं तसं झालं, ते तुमच्यावरच गुन्हा दाखल होतंय असं तसं म्हणून बोलू लागली जोरात. मग मी ऐकून घेतले आणि मग मी जवळ गेल्यावर म्हणले साहेब आणि थांबा थोडं, हे लोक येडे आहेत म्हणलं, ह्याला काही बी समजना आणि मी तुम्हाला 2 गोष्टी बोलते म्हणली. तर त्यांनी तुम्ही तर बोलूच नका म्हणली, मला बोलूच नका. मग मी बाहेर आले, ह्यांना बाहेर आणले. चला म्हणली जाऊ बघूत, उद्या परवा काय ते बघूत. मग घरी घेऊन आलो. घरी घेऊन आल्यावर आज ह्यांना बोलवलं तर वाटते, तिकडं काहीतरी फोन येऊ लागले जाऊन. आम्ही तिथं असताच ती कोणतरी लोक आले ते म्हणून, मला काही ओळख नव्हती, मला माहीत बी नव्हतं ते आहेत म्हणून. मग ती लोक जाऊन तिथं काय केस बीस केले वाटते. मग नंतर कालच ह्यांना समजलं. मग आज तर फोनच चालू झाली वाटते. मग हे फोन येऊ लागलीत म्हणून ही गेली.
मला अंगणवाडीची नोकरी आहे. मी आंघोळ बिंगोळ केली आणि तसंच थोडं शाळेत गेले की मला थोडं ते निरोप कळाला की मी तसंच बाहेर पडली. कोण आहेत ते लोक, त्याचं नाव सांगता येईल का मला तुम्हाला? आता नाव आता आमच्या गावातून तर गावातल्याचं तेवढं माहीत आहे, बाहेरच्याचं माहीत नाही. हं. एकूण किती लोक होते? गावातून तर 2च होते, पण बाहेरचे काहीतरी 9 होते म्हणून त्यांनी. मी काही तिथे गेले नव्हते. 20 वर्षीय ओमचा जो घातपात करण्यात आलेला आहे अशी नातेवाईकांची शंका आहे. आणि नेमकं कोणत्या कारणामुळं ओमचा आज हा अखेरचा दिवस ठरविण्यात आला आहे, याच्या मागचं सत्य कारण काय आहे हे उलगडतं आहे का? माझ्यासोबत ओमचे वडील देखील आहेत. दत्ता मध्यवाड त्यांचं नाव आहे. प्राथमिक स्वरूपाची मला माहिती मिळाली आहे. खरं तर अत्यंत दुःखद प्रसंगी आपण या ठिकाणी त्यांच्याशी बोलतो आहे याची मला जाणीव आहे. एखाद्या वडिलांच्या पोटचा गोळा 20 वर्ष सांभाळल्यानंतर आज त्याचा अचानक आपल्या समोर मृतदेह तेही झाडाला लटकलेला दिसतो. आणि त्यांच्या पोटामध्ये जी आग पडलेली आहे अगदी तेच फिलिंग मला सुद्धा होती. दत्ताभाऊ, मला सांगा, ही घटना घडली तेव्हा तुम्ही कुठे होतात? ही घटना घडली तेव्हा मी अहमदपूरला जाऊ लागलो. पोलीसवाल्याचा फोन आला होता, तुमच्यावर गुन्हा दाखल आहे आणि या तुमच्यावर केस, मी नाहीतर मला यावे लागेल गावाकडं. 3-3, 4-4 वेळेस कालपासून फोन करीत होते. कोणता गुन्हा दाखल आहे म्हणून सांगितलं तुमच्यावर? मारामारी. आणि त्यानेच मारलेत माझ्या मुलाला. माझ्या मुलाच्या आता पाठीवर, पोटावर बघा किती वार आहेत चाकूचे. माझ्याकडे फोटोसुद्धा आहेत. तिथं गुन्हा घेतली नाहीत, परत त्याचे पैसे खाऊन त्याचा गुन्हा दाखल करून घेतली, माझा घेतली नाही. आता हे ओमला जे आज मारलंय त्याच्या मागचं कोणाचा हात आहे? कोणत्या कारणामुळे? आमोगे, समाधान आमोगे, समाधान सोपान आमोगे, सुक्षला सोपान आमोगे यांचा मेन आरोपी हेच आहेत. तुम्हाला ही घटना कशी समजली की आज असं ओमला मारण्यात आले म्हणून? त्या आमच्या बहिणीनं दुसऱ्याला सांगितले. बहिणीने दुसरा फोन आला मला, असं झालंय, शेताकडे ये. मी पळत मधून चलत येऊ लागलो. एक गाडीवाल्यानं मला घेऊन आणून आमच्या गावातल्या मुलांना इथं सोडलं. किती दिवसापासून ह्या प्रकरणाची सुरुवात झाली होती? कारण आत्ता मी लोकांमध्ये शनिवारी मला फोन आला. गुरुवार, शुक्रवार, शनिवार 3 दिवस लगातार फोन आला. पहिले आमचे भांडण होतं, मिटून घ्यायचे यम. मी तरी बी आमच्या एका सहकार्या रामराव वडेरला सांगितलो, दादा मला बोलून घेऊन मारतील, माझ्या मुलाला मारतील, माझ्या बायकोला मारतील, तुम्हाला काहीच होणार नाही या म्हणले. हे पुन्हा रामराव वडेरनं त्या पुढल्याला विचारलं, सोपान आमोगेला, की असं असं होईल, दत्ता भ्यायलंय, कसं करायचे? नाही म्हणले, काहीच टेन्शन घेऊ नका या म्हणले. मामडग्याच्या जे आखाड्याला रस्ता जाते हायवेहून खाली, 361 नंबरहून खाली, त्या हायवेवर तिथं बसला होता. तिथून म्हणले थोडं खाली चला. खाली गेल्यावर मिठवामिठी झाली. माझा मुलगा पाया पडला त्या माणसाच्या, चूक झाली एवढी वेळेस मी करणार म्हणून. पाया पडाव्याशी त्यानं लात घातली. माझ्या पोराला बोलायसुद्धा आलं नाही 3 मिनिट. मग दुसऱ्या लात घालणाऱ्या माणसानं, ते रामतीर्थचा होता, उठून दुसरीकडे फोनवर बोलत गेला. आम्हाला शंका आली नाही, त्याच त्याला बोलायला की वाढलं. परत त्यानं 7-8 पोरं बोलवली. त्या मुलांचे एवढे नवीन नावं पक्के नाहीत. समाधान आमोगेला सर्व मुलं माहीत आहेत. आता बॉडी खाली उतरवण्यात आली आहे. आता पुढं काय तुमचं असणार? बॉडी खाली उतरली आहे, पण मला ते विश्वास दिले आहे की प्रेत मी नेणार नाही. माझा गुन्हा दाखल झाल्याशिवाय, सगळ्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मी प्रेत घरला नेणार नाही. तुम्ही बघू शकता आता सध्याची जी वास्तविक परिस्थिती जी आहे, सकाळी 11 वाजल्यापासून आता 5:30 वाजत आहेत. उदगीरवरून फॉरेन्सिक एक्सपर्टची टीमसुद्धा या ठिकाणी दाखल झालेली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. आणि विशेष म्हणजे जे कोणी हे कृत्य केलं आहे त्यांच्या नावासहित त्याचे वडील सांगत आहेत. मला हे विचारायचं आहे तुम्हाला की भांडणाचं मूळ कारण काय आहे तुमच्या? प्रेम प्रकरण होतं. बरं, किती वर्षापासून आहे हे प्रेम प्रकरण? ते मी काही सांगू शकत नाही. ज्यावेळेस माझा मुलगा हैदराबादला होता कामाला,
का कोणचं हॉटेलचं नाव सांगू शकत नाही मी, लक्षात नाही माझ्या. तिथं कामाला होता तर तिथं मुलगी इथून हैदराबादला गेली मुलगी. मग ते तिथून मी स्वतः जाऊन चांबले साहेबासोबत जाऊन मी स्वतः आणून दिले तर दोघाला. बेंगलोरला गेले ते पळून. मी स्वतः 50,000 रुपये गाडीला भाडं घालून मी स्वतः जाऊन गिरीश चांबले यांना घेऊन जाऊन आणून दिलो. त्यानं माझ्याकडून काहीच होऊ देईना तुमच्या मुलाला म्हणून 5 लाख रुपये घेतले. गिरीश चांबले त्याने PSI माळाकुळी पोलीस स्टेशन. 5 लाख रुपये घेतले. तिथून 8 दिवस थांबले. 8 दिवसाच्या नंतर त्यानं तिथून बदली करून घेतली. गुगदळ हे अहमदपूरच्या हद्दीमध्ये आहे आणि आपण सांगताय मुलगी रामतीर्थच होती. तिथं केस केली ती माळाकुळी पोलीस स्टेशन. अच्छा. घटनेचा क्रम जो आहे पहिल्यापासून जर आपण बघितलं तर सुरुवात कशी झाली आणि या प्रकरणातल्या ओम मध्यवारचा अंत कसा झाला हे तुम्हाला बघायला मिळते. वडिलांना ते अंदाजे सांगता जरी येत नसेल तर ही सुरुवात झालेली आहे प्रेम प्रकरणातून. घटना अगदी शेवटच्या टोकाला पोहोचली आहे. कारण जे घटना घडते आणि त्याचं काय वास्तविक असते ते आमचा तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न असते. इथे हे संपूर्ण नागरिक जमलेत, त्याचे नातेवाईक आहेत, गावातील आहेत. कुणाला काय माहिती आहे हे सुद्धा त्यांच्याकडून मी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या घटना तुम्हाला कोणाला माहीत आहे? नातेवाईक कोण आहे? तुम्ही या इथे बसा माझ्यासोबत. तुमचं नाव सांगा मला. दत्तात्रय संभाजी दादेवाड. दादेवाड. तुम्ही कोण आहेत ओमचे? मावळा मामा. सख्खे मामा आहेत. हां सक्का. काय माहीत आहे या प्रकरणातलं पहिल्यापासून तुम्हाला? या प्रकारामध्ये आमच्या उगाचं अफवाटोरी ती पोरगी मुद्दाम गेली होती तिथं. बरं. त्यानं तर 5 महिने झाला आधीपासूनच गेलो होतो आम्ही, त्याचाच तो शोध लावित होतो. हां. ती मुलगी गेली तिथून. मग पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी केस केली, काहीतरी केलं असतील त्यांनी. मग सापडल्यावर मग ह्यांनी पैसे घ्यावं लागतात का आमच्याकडून. पोलीस साहेबांनी पैसे घेतले. भेटू बाबा चला तुमच्या. आम्ही गेलो त्यांच्यासोबत. उगाच विनाकारण गेला. त्यांनी ही त्रास द्यायला चालू केली. बरं. आता आजच्या मुद्द्यावर येऊ आपण. गावामध्ये काहीतरी कार्यक्रम सुरू आहे आणि सगळे गावकरी मंडळी त्या गावामध्ये मग्न होते. त्यावेळेस हा कार्यक्रम झाला असं म्हणतात. ते आजची काय स्थिती आहे? असाच कार्यक्रम केलेला आहे. कारण 3 दिवसाखाली आम्ही ह्यांना तिघालाच बोलवलं होतं. आम्ही कोणीच गेलं नव्हतं. ह्यांनी आम्हाला बोलवले नव्हते मिटवायचं म्हणून. आणि तिथं मारहाण केलेली आहे. मग तिथला डाव उघडून आज गेलेले आहेत त्यांनी. या प्रकरणाची मला फोनद्वारे माहिती देणारा ऋषिकेश मध्यवाडा, त्यांनी मला ह्या प्रकरणाची माहिती दिली. ऋषिकेश आहे का इथं? हां. ऋषी आहे का? बरं 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 बरं. गावातल्या मंडळीकडून प्रतिष्ठिताकडून मला काही जाणून घ्यायचं आहे. मला नेमकं काय कार्यक्रम होता आज? काकाकडे येतो मी. या ना थोडंसं पुढे या. तुम्ही गुगदळचेच आहेत ना तुम्ही? काय होता गावामध्ये आज कार्यक्रम? काय होता? सप्ताह चालू आहे सर. बरं. किती दिवसापासून आहे का सप्ताह? आज 3रा दिवस. हां हां. म्हणजे तुमच्या इकडे लक्षच नाही काय असं होईल? काय लक्ष आहे सगळे गावामध्ये मग्न. पुन्हा सकाळ आणि संध्याकाळी जेवण असतात. हां हां. ह्याच्यामध्ये कोणालाच काही पता नाही इकडं काय झाले ते. ज्यावेळेस फोन आला व असं झाले त्यावेळेस पुन्हा इकडं पब्लिक धावली. स्पष्ट ना. कार्यक्रम केला डायरेक्ट इथं शेतामध्ये. आता सगळे गावामध्ये असल्यामुळे ह्यांनी कार्यक्रम केलेला आहे. हां. गावातल्या भरपूर लोकांनी बघितले. 2-3 मुले जाती वेळेस त्या पार्टीचे इथून जातात. इथून नाही गाव म्हणजे रोडनं जाती वेळेस बघितलेले आहेत त्यांनी. मग त्यांनी कार्यक्रम करूनच गेली गपचूप. आम्हाला जमानत घ्यायची होती आज. बरं बरं. आम्ही जमानत घ्यायला निघालो होतो तरी घटना हे करायला. आम्ही जमानतीसाठीच निघालो होतो. आम्हाला फोन केले होते सगळे जमानत घ्यायची म्हणून. आम्ही निघालतो. जमानतीच्या अगोदर ही घटना घडली. गावातले कोण कोण होते तुमच्यासोबत? प्रतिष्ठित जे लोकप्रतिनिधी म्हणून असतात, सरपंच, उपसरपंच किंवा? आमच्या गावातले कोणी नव्हते. ह्या गावातले त्यांच्यासोबत असतील. पण आम्ही माझा भाऊजी म्हणजे माझे लहान भाऊजी मी आम्ही दोघं निघालो होतो. त्यांच्या नाव 7/12 आहे. ती जमानत घेण्यासाठी आम्ही निघालो होतो. आम्ही तो येण्याच्या अगोदरच ही घटना घडली. कोणत्या केसेसची जमानत घेणार होतो? ती त्यांनी केस केली होती ना 4 दिवसापूर्वी. 4 दिवसापूर्वी. मग पोलीस स्टेशन म्हणले होते आम्हाला जमानत घ्यावं लागते बाबा म्हणून. त्यांना म्हणले होते
आम्हालाही माहीत नाही. मी इथं 12 वाजल्यापासून आहे. असं नागरिकाच्या तोंडून मी पण ऐकलोय की ओमवर सुद्धा गुन्हे दाखल होते गंभीर स्वरूपाचे. तेच प्रकरण मिटवायचं होतं म्हणून बोलवलं होतं. हां बरोबर आहे. पण त्याच्यावर अटॅक केला होता ना नंतर त्यांनी, त्याच्यामुळं ही केस झालेली आहे. मग आता पुढं काय करणार आहे? आता बॉडी गेली आहे, PM होणार आहे. नाही ती आरोपी जेवढे अटक होत नाहीत तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही. कारण येऊन मारायचं घरी येऊन गोष्टी अशा आहेत का? मला सांगा तुम्ही. तुम्ही कुठं होतात ही घटना घडली आणि तुम्हाला कसं समजलं ही घटना असं घडली म्हणून? आम्हाला सांगितले लोकांनी फोनवरून. हां आणि फोनवर सांगायची गरज नाही. त्याच्या अक्षरशः अंगावर आहेत तशी वार. ती सांगायची गोष्टी गरजच नाही आम्हाला. बघा गावातलेच आहेत तुम्ही? गुगदळचे आहेत? अजून कोण आहेत गुगदळचे? या प्रकरणाची सविस्तर माहिती घेण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि ओमच्या मृत्यूचं कारण जे आहे प्रेम प्रकरणातून झालं असं त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे. सकाळी 10:30 ते 11 वाजेच्या दरम्यानपासून आता 6 वाजेपर्यंत त्याचा मृतदेह जो आहे लिंबाच्या झाडाला पाठीमागे तुम्ही बघू शकता त्याच झाडाला होता. आणि आता पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून फॉरेन्सिक टीमच्या सहाय्याने त्याची बॉडी जी आहे मृतदेह जो आहे उतरविण्यात आला आणि पुढची प्रक्रिया होणारच आहे. मात्र त्याच्या नातेवाईकांनी जोपर्यंत संबंधित आरोपींना गुन्हा दाखल करून अटक करण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही ते बॉडी ताब्यात घेणार नाही आणि पुढची प्रक्रिया करणार नाही असा पवित्रा घेतला. पुढे नेमकं काय होतं या घटनेमध्ये हे मात्र आपल्याला पाहावं लागणार आहे. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.